नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा झिरो आवर परत एकदा ग्राउंड झिरोवरून. या खेपेला ग्राउंड झिरो काय आहे तर ग्राउंड झिरो आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ. हा मतदारसंघ कोणाचा? विद्यमान आमदार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परत एकदा इथून लढाईची तयारी फडणवीस जोरदार करत आहेत. सहाव्यांदा आमदारकी त्यांना मिळेल का हा सवाल आहे, कारण विरोधक हे पूर्णतः जर पहिल्या निशाण्यावर कोणाला ठेवत असतील तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. मात्र देवेंद्र फडणवीस सुद्धा सातत्यानं एकही निवडणूक न हारता जिंकून येत आहेत. खरं तर आधी 2 टर्म्स ते पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढायचे, मग एक मोठा भाग त्यांचा मतदारसंघाचा नवीन निर्माण झालेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात गेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2009 पासून आमदारकी नव्यानं सुरू केली या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून. दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. या खेपेला काय म्हणणं आहे इथल्या मतदाराचा? काय आहे मूड दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचा? ते आपल्याला बघायचंय आणि त्यासाठी आपण जाणार आहोत ग्राउंड झिरोवर, थेट जनतेत. सकाळी सकाळी जैताळा भागातला हा बाजार आहे. दादा, निवडणुकीचं वारं व्हायला सुरू झालेलं आहे. विधानसभा निवडणूक येणार आहे. कधी काळी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे खरं तर इकडनं उभे राहतात या मतदारसंघातून दक्षिण पश्चिमच्या. काय म्हणाल तुम्ही मतदाता म्हणून? निवडून येऊ शकतात. निवडून येऊ शकतात. कसा सुरू आहे तुमचा धंदा? माझा धंदा पाणी ठीक आहे. लिंबू महाग आहेत. कडनं देवेंद्र फडणवीस उभे राहत असतात दक्षिण पश्चिम मधनं. कार्गो हब हा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आलेला होता आणि या सर्व आमच्या भागातल्या लोकांचे घरं त्या हबमध्ये जाऊन तो पूर्ण भाग त्याच्यामध्ये जाणार होता. परंतु माननीय देवेंद्रजी यांनी महाराष्ट्र शासनाकडे आणि त्याचा पाठपुरावा करून आमचा हा भाग पूर्ण त्या कार्गो हब मुक्त केला. त्यामुळे देवेंद्रजी निवडून येतील तुमच्या भागातून परत एक? 100%. कसं बघता येणाऱ्या निवडणुकीकडे मतदाता म्हणून? दक्षिण पश्चिममध्ये 2 नावं खूप जोरात सुरू आहेत. एक देवेंद्र फडणवीसचा तर गड आहेच, पण त्यांच्यासोबत पण प्रफुल्ल गुडदेंचं पण नाव आता आम्ही ऐकतोय. सध्या ते काँग्रेसचे सचिव झालेले आहेत आणि त्यांनी काम पण सुरू केलेलं आहे आणि आमच्या एरियामध्ये सध्या प्रफुल्ल गुडदेंना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचा कल त्याच्यामध्ये दिसतो आहे. ओव्हरऑल याच्यामध्ये जर बघितलं तर सरकार बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत. आता काँग्रेस किती प्रयत्न करते त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमच्या इकडनं मुख्यमंत्री झालेले, आज उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघाचे आमदार आहेत, ते का नाही? लेकिन मैडम कभी हम उनके दर्शन नहीं होते इधर में. हमको गरज लगती तो वही काम आते, इसलिए हमारे एरिया में प्रफुल्ल गुडदे. आपला जैताळामध्ये हा एरियामध्ये आपले प्रफुल्ल गुडदे हा चांगला काम करत आहेत आणि यांच्या अजून त्यांना आता अजून चान्स भेटेल आपल्या राज्यामध्ये करण्याचे, ते पण ते करू शकता. देवेंद्र फडणवीस परत एकदा मैदानात उतरणार इकडनंच असं दिसतंय, पण त्यांना अगदी इकडले लाडके जे नगरसेवक राहिलेत प्रफुल्ल गुडदे ते त्यांच्या समोर उभं राहणार असं चित्र आहे. मागच्या वेळेस होतंय उभे 2014. तर काय दिसते, कोणाची ताकद दिसते? ताकद काय आहे, पब्लिकवर डिपेंड आहे. पब्लिक ज्यांना मतं देतील. हा जो मतदारसंघ आहे हा तर थेट उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. ते परत निवडणुकीला उभे राहणार आहेत देवेंद्र फडणवीस. कसं बघता तुम्ही त्याच्या? आम्ही तर त्यांच्याबद्दल चांगलंच बघतो. आमच्यासाठी चांगलंच करतायत ना ते. आता पण इकडे प्रफुल्ल गुडदे पाटील उभे राहणार आहेत. प्रफुल्ल गुडदे पाटील उभे राहणार आहे ना. आता त्यांच्याकडे पाहताय, तिकडेही पाहताय, दोन्ही पार्टीकडे पाहायचं. पण मग लोकांचा कल जास्त कोणाकडे?
कल जास्त प्रफुल्ल होते इकडे. फडणवीसांसाठी मतदान होणार की प्रफुल्ल गुडदेंसाठी? इकडे तर जोर प्रफुल्ल गुडदे पाटलाचाच आहे. देवेंद्र फडणवीस इकडनं उमेदवार आहेत, तर कसं बघता त्यांच्याकडे? नाही, त्यांनी म्हणजे जे राजनीती केली आहे या भागात, म्हणजे जसं पॉलिटिक्स खेळलेले आहेत तर ते फोडाफोडीचं राजकारण करायला नको होतं असं वाटतं. तर त्याचा फटका बसेल ह्या वेळेला असं वाटतंय? त्याचा फटका नक्की बसेल. कोणाचा जोर आहे? जोर तर काय ते बीजेपीचाच आहे. लोक खुश आहेत फडणवीसांच्या कामगिरीनं? नाही, तरी लोक बीजेपीलाच मतदान करणार? नाही करणार, आता यावेळेला नाही करणार. यावेळेस परिवर्तनचं मूळ आहे लोकांचं. परिवर्तन का बरं, का नाराज आहेत लोक? काही प्रॉब्लेम, काही कामाचे, काही बरेचसे काही हे आहे. ही जैताळा परिसरातली बाजारपेठ आपण बघितली. आता जिथे तरुणाई आणि खास नागपूरकर सकाळी सकाळी नाश्ता करायला येतात, कारण नागपूर म्हटलं म्हणजे चहा, पोहे, तर्री हे आलीच. तिथे जाऊन बघूया काय आहे मूड दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचा. तसं नागपूरच्या खवय्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एका स्पॉटवर आपण आलेलो आहोत. लक्ष्मीनगरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघ आहे. निवडणुकीचं वारं वाहायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री इकडनं उमेदवार असतात. काय नक्की वातावरण आहे? कामं ज्यांना कामं चांगले केले आहे आपल्या प्रभातामध्ये त्यांना मतदान करू. उपमुख्यमंत्र्यांचा सध्या बद्दल मूड कसा आहे? तर ते कसं आहे, उपमुख्यमंत्री आहेत ते तर येणारच आहे, त्यांची तर काही हेच नाही आहे. बाकी मग काही सांगता नाही येत. अच्छा, त्यांच्या विरोधात काँग्रेस प्रफुल्ल गुडदे पाटीलांना उमेदवारी देणार. टक्कर छान होणार आणि प्रफुल्ल गुडदे साहेब टक्कर देऊ शकतात आम्हाला असं वाटतं. विधानसभेची निवडणूक आहे. हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे, कसं बघता? दक्षिण पश्चिममध्ये तसं तर देवेंद्रचंच आहे सगळं, पण यावेळेला कठीण जाईल असं दिसतं. का कठीण जाईल? तेच ओव्हरऑल जे काही चालू आहे सध्या महाराष्ट्रात, पूर्ण अजितदादा, नंतर तुमचे चव्हाण, ज्यांचं काहीच काम नव्हतं ना, काहीच तर केलं नाही त्यांनी. काय केलं लोकसभेत? ॲब्सोल्युटली काहीच नाही केलं. म्हणजे अजितदादांना घेतल्याचा फटका बसू शकतो देवेंद्र फडणवीस. 100%. आणि गडकरीसारखा खंदा कार्यकर्ता असूनही 1.5 लाखची मार्जिन कमी झाली आहे, आणि ती दॅट टू स्पेशली इन साऊथ वेस्ट. देवेंद्रचाच गड आहे तो. त्यांना जबरदस्त आत्मचिंतन करावं लागेल या गोष्टीवर की काय कुठे काय चुकतं आहे. या मतदार संघात फडणवीसांनी प्रचंड काम केलं असं सांगण्यात येतं. वेगवेगळे अगदी झोपडपट्ट्यांपासून तर रस्ते विकासापर्यंत मोठी कामं त्यांनी केली. मग ह्या मुद्द्यांवर ह्या खेपेला मतदान होणार नाही? नाही, कसं आहे की देवेंद्र फडणवीस खूप मुत्सद्दी कार्यकर्ता, म्हणजे आज पॉलिटिशियन आहे, राजकारणी आहे, भयंकर हुशार आहे. पण कसं होतं की आज जे राजकारण आजूबाजूला केलेलं आहे, शिवसेना फुटून इकडे आली, राष्ट्रवादीकडनं इकडे आले, या गोष्टीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रीयन लोक जे बेसिकली आहे, या लोकांना याचा खूप हे झालेलं आहे, म्हणजे वाईट वाटलेलं आहे की हे असं नको व्हायला पाहिजे होतं. कारण BJP आणि नरेंद्र मोदीचा आज एवढं मोठं वलय आहे की त्या नावावर हे एकटे जरी यांनी कार्यक्रम पूर्ण हे केला असता तरी व्यवस्थित हे जिंकून आले असते. तर राजकारण नाही होणार. जे पहिले BJPनी कधीच केलं नव्हतं. BJP नेहमी प्रोग्रेस याचं डेव्हलपमेंटचंच राजकारण करते. यावेळेला इथे इतकी घाण करून ठेवली आहे, कोणाचे पायात कोण काय अटकतं आहे कोणाला काही आता पता नाही. त्यामुळे म्हणजे आपल्यासारखे जे लोक शिकले सवरलेले आहेत ते असे उबून गेले आहेत. आपका ये जो दुकान है ये दक्षिण पश्चिम मतदार संघ में है. देवेंद्र फडणवीस यहाँ के विधायक है. अभी चुनाव आने जा रहे हैं, कैसा देखते हैं आप चुनाव? चुनाव होगा, देवेंद्र फडणवीस आएंगे शायद. प्रफुल्ल गुडदे पाटिल को उनके खिलाफ में उम्मीदवारी मिल सकती है? उनको तो इतना ज़्यादा यहाँ पे तो नहीं है मैम, जो कुछ है तो देवेंद्र जी हैं यहाँ पे. हा दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक येते, अशीच तिखट निवडणूक राहणार आहे का? यावर्षीची निवडणूक खरंच खूप चांगली राहणार आहे. कन्फ्युजन आहे की काय कोणाला मत द्यायचं, कोणाच्या आयडिओलॉजीला फॉलो करायचं, कोणाला. का बरं हे कन्फ्युजन वाटतं?
कारण आपण बघत आलो आहे की गेल्या 1-2-2.5 वर्षात जे राजकारण झालेलं आहे, फेराफेर झाली आहे इकडले, म्हणजे अपोजिशनमध्ये पण सेम पार्टीचे लीडर्स आहेत आणि लिडरशिपमध्ये पण सेम पार्टीचे लीडर्स आहेत. तर खूप मोठं कन्फ्युजन आहे की कोणाच्या आयडियोलॉजीला फॉलो करायचं. लाडकी बहीण योजनेचा फायदा सरकारला होईल माझ्या मते हो. म्हणजे जितकं आता मी बिंग अ डॉक्टर, मी खूप लेडीज वगैरे सोबत कॉन्टॅक्टमध्ये येतो, तर उत्साह आहे लाडकी बहीण, लोकांचा उत्साह, लोकांनी फॉर्म भरले आहेत, लोकांना पैसे आले आहेत. 2 उमेदवार विरोधकांच्याकडनं नावं समोर सातत्यानं येतात आहेत. एक ज्याचं नाव अगदी पक्क मानलं जात आहे ते म्हणजे प्रफुल्ल गुडदे पाटील, आणि आता एक दुसरंच नाव म्हणजे अनिल देशमुख. या 2 उमेदवारांकडे कसं प्रफुल्ल गुडदे पाटील सर आधीपासूनच याच्या आधी पण त्यांनी निवडणूक लढली आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी कॉम्पिटिशन दिलं आहे. त्यांचा एक स्पेसिफिक एरिया, तिथे त्यांचा खूप मोठा एक अपर हँड आहे जिथनं त्यांना वोटिंग्स वगैरे येतात. अनिल देशमुख सरांचं म्हणाल तर तितकं म्हणजे आता हळूहळू करत ते अपकमिंग लीडर आहेत, येतात आहे, तर एक खूप चांगले एक चुरस बघायला मिळालेला नक्कीच. नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या प्रचारात आपल्याला बघायला मिळत नाही, पण ह्या खेपेला जर गडकरी निवडणुकीच्या प्रचारात ताकदीनं उतरले तर त्याचा काही परिणाम होईल की त्यांना फारसा फरक पडणार? डेफिनेटली परिणाम होणार आहे, कारण की गडकरी साहेब आहेत ते नागपूरवरूनच बिलॉंग करतात आणि त्यांचा एक प्रतिबिंब जो असतो म्हणजे नागपूरची छवी ते खूप पॉझिटिव्ह आहे. आणि नागपूरचे जितकेही लोकलाइट्स आहे, म्हणजे जे यूथ म्हणावं किंवा एल्डर जे असतात अबव 50च्या अबव, सगळ्यांनी तो एक फेज बघितला आहे जेव्हा नागपूर वॉज अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग अँड जो आजच्या स्टेजमध्ये आहे. माळवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि विरोधक आक्रमक झालेले आपण बघतोय. हाच विरोध नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकावर आपल्याला बघायला मिळतोय. हे बॅनर बघूया. हॅशटॅग महाराज आम्हाला माफ करा. काँग्रेसचे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी लावलेलं हे बॅनर आहे. प्रफुल्ल गुडदेंची उमेदवारी जवळजवळ निश्चित किंवा पक्कीच मानल्या जाते आहे, पण जर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात खरंच प्रफुल्ल गुडदेंना उमेदवारी मिळाली तर हा काही त्यांचा पहिला सामना नसणार आहे. कारण साल 2009 मध्ये जेव्हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ निर्माण झाला त्या खेपेला पहिली निवडणूक फडणवीस हे काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात लढले होते. त्यावेळची मार्जिन जवळजवळ 27,000च्या आसपास होती. 2014ची निवडणूक देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल गुडदेंच्या विरोधात लढले होते आणि त्यावेळेला मार्जिन जवळजवळ 59,000ची होती. तर 2019ला देवेंद्र फडणवीस त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या आशिष देशमुखांच्या विरोधात लढले होते. त्यावेळेला ती मार्जिन जवळजवळ 10,000 मतांनी कमी होऊन 49,000 मतांवर आलेली होती. त्यामुळे आजपर्यंतच्या या 3 निवडणुकात सर्वात जास्त मार्जिननी देवेंद्र फडणवीसांचा जर विजय झाला आहे तर तो प्रफुल्ल गुडदेंच्या समोर झालेला आहे. त्यामुळे या खेपेची निवडणूक ही रंगतदार असणार आहे. आपण प्रफुल्ल गुडदेंना सुद्धा या बाबतीत प्रश्न विचारली आहेत आणि त्यांच्याकडून उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. प्रफुल्ल गुडदे सध्या नागपुरात नाही, ते हरियाणामध्ये काँग्रेसच्यासाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी ते तिथे गेलेले आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी हरियाणाची देण्यात आलेली आहे. आपण त्यांना नक्की काय प्रश्न विचारलेत हे मी तुम्हाला सांगते आणि मग त्यांची उत्तरं ऐकूयात. प्रफुल्ल गुडदे पाटलांना आपण पहिला प्रश्न पाठवला होता. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तुम्ही लढायला इच्छुक आहात असं कळतंय, काय म्हणाल? दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितली. हे खरं आहे. काँग्रेस पक्षच्या माध्यमातून याआधीसुद्धा मी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती 2014 साली. काही कारणामुळे 2019 साली मला निवडणूक लढवता आली नाही. मात्र यावेळी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितली. महाविकास आघाडी एकत्रितपणानं ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या संदर्भामध्ये जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल.
नुसतीच काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीत एकंदरीत तुमच्या नावाची चर्चा जोरदार झाल्याचं कळतं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या समोर उमेदवार कोण हा तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याशी आपली काही भेट झाली का, हा आमचा त्यांना दुसरा प्रश्न. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र त्या बैठकांमध्ये या मतदारसंघाच्या संदर्भात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. मात्र मधल्या काळामध्ये माझी उद्धव ठाकरे साहेबांसोबत भेट झाली होती. मातोश्रीवर सुनील केदार साहेब यांच्या समवेत आमची त्यांच्याशी भेट झाली होती. पवार साहेबांसोबत असा कुठली अद्यापर्यंत भेट झालेली नाही. मात्र जो कोणी उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा असेल आणि महाविकास आघाडी एकत्रितपणानं या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. आणि उमेदवारीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी जो निर्णय घेईन, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईन त्या अनुषंगानं इथं उमेदवार निश्चित होईल. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत, ताकदवर नेता आहेत भाजपाचे. कसे लढणार त्यांच्या विरोधात, काय आहे तुमची रणनीती? फडणवीस साहेब आता सीएम नाहीत. फडणवीस साहेब आता DCM आहे, उपमुख्यमंत्री आहे. आणि तेही पूर्ण उपमुख्यमंत्री नाही तर अर्धे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पदानी माणसं मोठे होत नाही, त्याच्या कामानी माणसं मोठे होत असतात. त्याला तो परफॉर्मन्स दाखवावा लागतो त्यांच्या मतदारसंघामध्ये. आणि त्यामुळे लोकांना दोन्ही उमेदवार माहिती आहे. CM म्हणून फडणवीस पण माहिती आहेत, डेप्युटी CM म्हणून फडणवीस माहिती आहेत, विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस माहिती आहेत. आणि सर्वसामान्य एक नगरसेवक म्हणून 20 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये माझ्या सभागृहाच्या आतमधला आणि सभागृहाच्या बाहेरचं कामकाजाला सुद्धा या मतदारसंघाचे नागरिक परिचित आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की जर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तर नक्कीच लोक निवडून देतील. मात्र याच दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुडदे तुमचं नाव पक्क मानल्या जात असताना एक सरप्राईज नावही समोर येत आहे आणि ते आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख. कसं बघतात त्यांच्या नावाकडे? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहील, कुठल्या पक्षाचा राहील, तो काँग्रेसचा राहील, राष्ट्रवादीचा राहील की शिवसेनेचा राहील हे दुय्यम आहे. उमेदवार कोण राहील हे पण दुय्यम आहे. महाविकास आघाडी एकत्रित पद्धतीनं, मी आधी सांगितले की एकत्रित पद्धतीनं निवडणूक लढवणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आहे हे गौण आहे. महाविकास आघाडीचा जो काम आहे, जो 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काम झालेलं आहे त्या अनुषंगानं पक्ष जो निर्णय घेईल त्या अनुषंगानं निवडणूक होईल. या खेपेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दक्षिण पश्चिममध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यातूनच आपण बघितलं की घराघरांमध्ये जाऊन ते लोकांना आणि खास कार्यकर्त्यांना भेटतात आहे. कारण असं दिसतंय की त्यांनी हेरलंय, लोकसभेत फटका बसला तो लोक किंवा समर्थक बाहेर न निघाल्याचा आणि तोच फटका परत बसू नये, लोकांमध्ये तसाच उत्साह निर्माण व्हावा यासाठी खास फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं सुद्धा त्यांनी आपल्याला काय दिली आहेत ती आपण बघूयात. पहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांना, विरोधकांचं खास लक्ष या खेपेला महाराष्ट्रात जर कुठे असेल तर तो म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ. त्यांचं लक्ष हे नेहमीच असतं आणि मला याची कल्पना आहे की मी आणि माझं काम त्यांना डोळ्यात खूपच असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन मला घेण्याचा प्रयत्न ते करतायत. पण दक्षिण पश्चिममध्ये त्यांची डाळ गळणार नाही. लोकसभाची निवडणूक जर बघितली तर या खेपेला विदर्भात भाजपाला खूप मोठा फटका बसला. आपली सुद्धा 6वी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर तुम्हाला दिसतो का? असं मत लोक मांडू शकतात, कारण शेवटी 5 वेळा लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि तुम्ही जर लोकसभा बघितली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी 35,000ने पुढे. आता हे खरं आहे की इतर आमदारांना एवढा वेळ मी काही माझ्या मतदारसंघात देऊ शकत नाही, कारण
मला पूर्ण महाराष्ट्र सांभाळावं लागतो, महाराष्ट्रात फिरावं लागतं. पण माझ्या मतदारांना याची माहिती आहे की ज्याला आपण निवडून देतो, ज्याला आपण नेता बनवलेला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्राचं काम करतो, तो 24 तास काम करतो, तो कधीही आराम करत नाही. याची कल्पना माझ्या मतदारांना आहे आणि माझ्या मतदारांना आपल्या आमदाराचा अभिमान आहे की आपल्या आमदारांनी जे काम महाराष्ट्रात करून दाखवलं हे त्यांना त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे 6व्यांदा मी लढत असलो तरी मी प्रत्येक निवडणूक गांभीर्यानंच घेतो, पण जनतेचा आशीर्वाद हा मागच्या वेळेसपेक्षा जास्तच मला मिळेल हा मला विश्वास आहे. कुठले मुद्दे घेऊन प्रचार करणार दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात? मी मुळामध्ये दक्षिण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात मी कामं केलेली आहेत. रस्त्यांची कामं असतील, गार्डन्सची कामं असतील, ओपन जिमची कामं असतील, त्या ठिकाणी खेळाची मैदानं असतील, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, स्लम्समधली कामं असतील, स्लममध्ये मालकी हक्काचे पट्टे असतील, विविध प्रकारची कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत. अजूनही काही कामे बाकी आहेत, ती कामं देखील आम्ही करतो. त्यामुळे जी काही विकास कामं केलेली आहेत आणि त्याच्यासोबत वैयक्तिक अनेक लोकांची कामं मी त्या ठिकाणी सातत्याने करत असतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये, अडचणींमध्ये मी असेल, माझं ऑफिस असेल, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे पदाधिकारी असतील, आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने त्यांना मदत करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे मतदारसंघातलं कार्य आणि दुसरीकडे नागपूर शहराकरता जे काम मी केलेलं आहे, नागपूरमध्ये मेट्रोचं काम असेल, माननीय गडकरी साहेबांसोबत त्या ठिकाणी मेट्रोचं काम असेल, जी मेट्रो फेज 2 आहे ती कुठल्याही निकषामध्ये बसत नव्हती, ती निकषामध्ये बसवून आपण ती मंजूर करून दिली. नागपूरमधलं क्रीडा संकुल असेल, 600 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल आपण नागपूरला बांधतोय. नागपुरातले कॉन्क्रीट रोड जे आहेत त्याला आपण सगळा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. नागपूरमध्ये जे काही आज आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग नागपूरला एम्स आणणं असेल किंवा नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणणं असेल, नागपूरला लॉ स्कूल आणणं असेल, नागपूरला IIIT असेल, सिम्बियोसची जागा देण्याचा विषय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय दर्जावर आणण्याचं काम मी केलं. आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात IT कंपनीज आल्यास ज्या देशातल्या प्रमुख 6 IT कंपनीज आहेत त्या 6ही नागपूरमध्ये आहेत. कदाचित नागपूर हे एकमेव स्थान असेल की जिथे 6ही IT कंपन्या आहेत. आणि अजून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण आणतोय नागपूरमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमुळे आज नोकरीच्या संधी त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आणि एक गोष्ट निश्चितपणे माननीय आमचे नेते गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे जो नागपूरचा विकास केला आहे, माझा हा दावा नाही की नागपूर बदलून गेलं किंवा नागपुरात आता काही समस्या राहिल्या नाहीत, पण नागपूर ज्यांनी 10 वर्षापूर्वी पाहिलं आणि आज जे पाहतात ते विस्मयचकित होतं. त्यामुळे ज्या प्रकारचा विकास नागपूरचा झालेला आहे तो लोक पाहत आहेत. प्रफुल्ल गुडदे पाटील यांचं नाव जोरात चर्चेत आहे आपल्या समोर विरोधक म्हणून. त्यांना कसं बघता? कुठलाही विरोधी उमेदवार असेल तरी मी त्याच्याकडे आदरानेच पाहतो. ही गोष्ट वेगळी आहे की प्रफुल्ल गुडदे मागच्याही मी माझ्या विरुद्ध लढले होते 2014 साली. त्यावेळेस मी जवळपास 50,000 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालो होतो. पण निश्चितपणे कोणी विरोधी उमेदवार असला तरी मी त्याचा आदर करतो, सन्मान करतो. अजून एका व्यक्तींनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख. आणि अनिल देशमुखांचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांना आपला पुढचा प्रश्न कसं बघता? अनिल देशमुख की प्रफुल्ल गुडदे पाटील? लोकशाही आहे, ज्याला शौक आहे त्यांनी यावं, ज्याला लढायचं आहे त्यांनी लढून घ्यावं. प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत. काय सांगाल तुम्ही? मी प्राध्यापक संजय पन्नासे, व्होकेशनल टीचरचा अध्यक्ष आहे आणि एक OBC नेता आहे. जो नितीन गडकरी साहेबांनी राष्ट्रीय स्तरावर OBC आयोगाला संविधानिक दर्जा मिळवून दिला आणि देवेंद्रजींनी 48 JR काढले OBCसाठी. म्हणजे बरेच लोकांना माहीत नसेल की त्यांनी क्रिमिलियरची लेअर जे 4.5 लाख होती ती 6 लाख केली, मग 8 लाखाची 12 लाख केली, म्हणजे 8 लाख झाली ती 4 लाखाची. आणि 72 हॉस्टेल वसतिगृह हे महाराष्ट्राला दिले. प्रत्येक जिल्ह्यात 2, एक मुलींचं आणि नुसती घोषणा नाही केली तर त्याची अंमलबजावणी झाली. 50 हॉस्टेल आता सुरू झाले. तर हे OBCचं कार्य त्यांनी फार चांगलं केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर आपण मांडला. एक जे आपल्याला थेट स्प्लिट दिसते म्हणजे ती लोकसभेत होती का माहिती नाही. लोकसभेत आपण पाहिलं की एकीकरण झालं मतांचं. मग ते आपल्याकडे त्याला DMK
म्हणतात विदर्भाच्या भागाला, तिथं त्याला म्हणजे दलित मुस्लिम कुणबी, तिथे मराठा दलित मुस्लिम असं एकत्रीकरण झालं आणि त्याचा फटका भाजपाला बसला. मग हा ओबीसी लोकसभेत एक होऊ शकला नव्हता का? नाही, काय झालंय, चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात की संविधान बदलणार त्याचा फटका हा मतदारांच्या याच्या मनामध्ये आलं की संविधान जर बदलणार तर मग ओबीसीला किंवा इतर जे मागासवर्गीय आहे यांना फार त्रास जाईल. पण मग आज ओबीसींच्या मनातून ही भीती निघाली आहे का? हा, बरीचशी निघाली, कारण की जे चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात आलं ते आता लोकांना कळलं की बा हे फक्त मताचं राजकारण होतं. विकास जो आहे आणि ओबीसीचा खरा जर हे करू शकते तर ते म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक खास दक्षिण पश्चिम मध्ये सुद्धा जातीवर जाणार आहे का? नाही, जातीवर काही मतं हे होतील, पण लोकांना माहीत आहे की कोण काम करू शकतं. तुमचं काय मत? मी अनंत गोळे, स्टेट बँकेतून निवृत्त झालो आहे. तसंच मी कोणत्याही पक्षाशी नाही संबंधित. माझे काका काँग्रेसचे आमदार होते अकोल्याला विधान परिषदेत, हरिभाऊ गोळे. तसं घरानं आमचं पूर्ण का काँग्रेसी त्या काळातलं. म्हणजे मुंबईहून आल्यानंतर मला इथं अस्वस्थ वाटत होते की काय आपण कुठं आलो आहे इथे. पण नंतर गडकरीचे जेव्हा राज्याचे मंत्री झाले महाराष्ट्राचे, त्यानंतर जे डेव्हलपमेंट होती तेव्हा माझं मत परिवर्तन होत गेलं त्यानंतर. पण देवेंद्रजीबद्दल माझं हेच म्हणणं अजूनही की बहुसंख्य मताने निवडतील, समोर कोणी असो. मी मराठा आहे काय मी मराठा आहे, पण मी सांगतो तुम्हाला देवेंद्रजी निवडून येणार आणि येणार. पण मराठा कुणबी मतं ही दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक होऊन देवेंद्रजींच्या विरोधात आहेत का? असं कुठं वाटते तुम्हाला? असं मला नाही वाटत. मराठ्यांसाठी काय केलं हे फक्त मराठ्यांना माहिती आहे. भले मोठे लीडर लोक काही बोलो, पण सर्वसामान्य मराठ्यांना माहिती आहे मराठ्यांसाठी काय केलं फडणवीसांनी. पहिलं जे आम्हाला आरक्षण दिलं त्यांनीच दिलं आणि अजूनही त्यासाठी मागे लागले आहेत. ॲक्च्युअल काय आहे, खरं काय खोटं काय हे लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा जो रिव्हर्स इम्पॅक्ट आहे तो आता याच्यात पडणार आहे. पण आपल्याकडे जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फारसं ताकद नाही असं म्हणावं लागेल, किंवा दुसरीकडे अजितदादांचं सुद्धा फारसं अस्तित्व नाही. पण तेच नागपूरमध्ये जर बघितलं तर काँग्रेसचं अस्तित्व आहे, उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नक्कीच अस्तित्व आहे. त्यामुळे ते 3 पक्ष समोर जेव्हा ताकदीनं विरोधी उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतील तेव्हा त्याचा फटका फडणवीसांना बसेल. यांचा जो प्रचार आहे तो एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवण्यात जातं. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी लोक किती आहेत ते तुम्ही तेवढं काही गेस करू शकत नाही. आणि ज्यावेळेस जी शिवसेना जी सशक्त होती ती सशक्त शिवसेना आता शिंदेंच्या पाठीशी उभी आहे, उद्धव ठाकरेच्या नाही. आपण बघितलं की ही सर्व मंडळी जी आहेत ती वेगवेगळ्या भागात राहतात दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या, आणि ही ती मंडळी आहेत की ज्यांच्या घरी काही ना काही कारणाने इतक्यात देवेंद्र फडणवीस येऊन गेलेत किंवा त्यांची भेट झाली. ही वेगवेगळ्या जातीची आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशन्सची आहेत. मात्र एखादा नेता आपल्या घरी येतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणारे आधीपासून जरी आपलं मत असलं तरी ते कसं कणखर होतं, कसं त्याला ताकद मिळते हे आपण आत्ता बघितलं. 2009ला हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला आणि एकेकाळी पश्चिम मतदारसंघातून लढणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदारसंघ बदलत दक्षिण पश्चिम केला. दक्षिण पश्चिम मतदारसंघानं नितीन गडकरी जेव्हापासून लोकसभेला उभे राहायला लागले तेव्हापासून मोठी लीड दिलेली आहे. मात्र भाजपासाठी ह्या खेपेला चिंतेची बाब आहे ती म्हणजे दक्षिण पश्चिम, जिथं 50-60 हजाराची लीड भाजपाला या मतदारसंघातून मिळायची, त्याच विधानसभा क्षेत्रातून ह्या खेपेला 33,000 मतांची लीड मिळालेली आहे. आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा मूड काय असणार हे देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा चिंतेचा विषय असू शकतो. आणि त्यामुळेच त्यांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी तर ते जातच आहेत, मात्र सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी ते सातत्यानं वेळ काढत आहेत. आता
आता हे घर आपण बघूया. बुलकुंडे परिवाराचं हे घर आहे. देवेंद्र फडणवीस इथं खास स्वतः भेट देऊन गेलेले आहे. नुकतेच देवेंद्रजी तुमच्या घरी येऊन गेले. होय, ॲक्च्युली तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की सर येतील माझ्याकडे. काय म्हणाले ते? आमच्या फॅमिलीचा परिचय घेतला त्यांनी आणि बाकी काही तुम्हाला म्हणजे काही अडचण आहे का, बरोबर व्यवस्थित सुरू आहे का. माझे सगळे कोचिंग क्लासेस आहे इथे आणि कोचिंग क्लासेसमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, तर त्या सगळ्यांची विचारपूस केली त्यांनी. ते आल्यानं तुमच्या मतांमध्ये किंवा काही असं बदल झाला का? ऑफकोर्स एक तसे पॉझिटिव्ह एक थिंकिंग तर होतंच, कारण की 2014पासून जे विकास झालेला आहे आपल्या नागपूरचा, तर त्यांचं एक क्रेडिट किंवा एक रिस्पेक्ट तर आहेच की असा विकास याच्या आधी कधीच नाही झाला. आणि आज पुण्यातले लोकंसुद्धा नागपूर पाहण्यासाठी येत आहेत ओन्ली बिकॉज ऑफ गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब. तर ते पॉझिटिव्हनेस तर आधीपासूनच आहे, पण आल्यानंतर एक थोडं पक्क झालं. तुम्ही काय सांगाल? पहिले तुम्ही सांगेल, मी अभ्यंकर नगरला राहते. माझं नाव सुनीता वराडे. माझ्याकडे पण 15 ऑगस्टला सर येऊन गेले, फडणवीस सर. तुम्ही भाजपच्या पदाधिकारी आहात का? हां, दक्षिण पश्चिम महिला आघाडीची मी महामंत्री आहे. तर सर जेव्हा मला फोन आला की सर आपल्याला सदिच्छा म्हणून भेट देणार आहे, तर मला खूप छान वाटलं. हे पदाधिकारी म्हणून आपण पक्षाचं काम तर करणारच, पण अशा पद्धतीनं एखादा नेता जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा जास्त ताकदीनं काम करतायत. बिलकुल. मी म्हणते सर येऊन गेले तर लोकांना म्हणजे खूप हे झालं की अरे वराडेंकडे सर येऊन गेले म्हणून. माझ्याकडे खूप लोक होते जेव्हा सर आले तेव्हा, पण म्हणजे पण त्याचा मतदानामध्ये काही परिणाम दिसेल असं वाटतं का? बिलकुल दिसणारच, कारण त्यांचे कामं आहेत तर ते त्यांचे मतावर दिसणारच आहे. मी विनय निमगावकर, मुख्याध्यापक आहे. भाजपमध्ये मी कुठलाही मंत्री नाही, कुठलंही पद नाही, पण पहिलेपासनं आपण जर शिक्षित म्हणवतो स्वतःला, तर आपल्या पहिलं कर्तव्य हे आहे की जो पक्ष विकास करतो तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आणि नागपूरचा आज हा जो डोळे दिपवून टाकणारा जो एकंदर संपूर्ण विकास आपण जो पाहतो आहे, याला कारणीभूत निव्वळ आणि निव्वळ गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत. कारण की राष्ट्रीय स्तरावर गडकरी साहेबांनी जी कामं आणली त्याला हातभार मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी केलेला आहे. पण ह्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट भागामध्ये अनेक टर्म्सला नगरसेवक राहिलेले प्रफुल्ल गुडधे पाटील हे आता समोर विरोधक म्हणून देवेंद्रजींच्या उभ्या असणार आहे. त्याचा फटका बसेल का? विदर्भातून ह्यावेळेला भाजपाला बिलकुल यश मिळालं नाही, म्हणजे अतिशय वाईट परफॉर्मन्स भाजपाचा लोकसभेत राहिला. त्याचा परिणाम आपल्याला, कारण विकास जर तुम्ही म्हणतात त्याचं क्रेडिट जर लोक भाजपाला देत असतील तर हे ज्या पद्धतीचा फटका बसला त्याकडे कसं बघता? याला मॅडम लोकसभेच्या इलेक्शनला बरेच कारणीभूत होते की अनेक लोकांचे नावं मतदार यादीत नव्हते. नंबर 1, खोट्या ज्या काही वावड्या विरोधी पक्षांकडनं उठवल्या गेल्या, तर एक असा एक वर्ग असतो समाजामध्ये. हे जे म्हणतात ती परिस्थिती बदलली का? वावड्या लोकांच्या मनातलं जे काही प्रश्न होते ते क्लिअर झाले का? मतदार यादीत नावं परत आलीत का? आणि हा परिणाम विधानसभेत कसा दिसेल? नाही, निश्चितपणे जो नॅरेटिव्ह पसरवला गेला होता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये की हे संविधान बदलण्याच्या मूडमध्ये आहेत किंवा हे असं करतील आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. याचा निश्चितपणे पॉझिटिव्ह परिणाम हा भारतीय जनता पार्टीला येत्या विधानसभेमध्ये निश्चित दिसणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की देवेंद्रजींसारखा सच्चा माणूस, चरित्र्यवान माणूस, ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, असा इतका चांगला व्यक्तिमत्व दक्षिण पश्चिमला लाभलेला आहे, महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढे जाऊन मला तर वाटतं हे राष्ट्रीय पातळीवर त्यांचं नाव घेण्यात येत आहे आत्तापासूनच. तर अशा व्यक्तीला तर कोणी पण निवडून देणारच आहे. आपण कुठं राहता आणि आपल्याही घरी फडणवीस येऊन गेले होते का? काय हो, मी
गजानन नगरला राहतो, प्रभाग क्रमांक 34A. कधी आले, कसे आले? तर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात? मी एक भाजपाचा साधा एक बूथ प्रमुख आहे. माझे वडील मरण पावले होते, त्यानिमित्त ते ज्यावेळेस मरण पावले त्यावेळेस ते नागपूरला होते, ते येणार होते, परंतु काही कारणास्तव ते नाही येऊ शकले. त्याच्यामुळे ते त्या दिवशी येऊन गेले आहेत घरी, आणि याच्या आधीसुद्धा ते आले आहेत. खरं तर बूथ प्रमुखांचाच एक मोठा इश्यू लोकसभेत झाला भाजपाचा, असं म्हणायला पाहिजे. एवढे बूथ प्रमुख केले, पन्ना प्रमुख केलं, काय काय नाही केलं भाजपानं, आणि तरी एवढ्या लोकांची नावं गळली, लोकांना मतदान करता आलं नाही, लोक निघाले नाही पाहिजे तसं. काय म्हणजे कुठे अडचण आली? त्या गोष्टीबद्दल फडणवीस साहेब तुमच्याशी बोललेत का? हो, बोललेत ना त्याबद्दल. कारण आणि गडबड म्हणजे बूथ प्रमुखाकडनं काही नाही, कारण जे काही गडबड झालेली आहे ती प्रशासकीयकडनं झालेली आहे. काही नावं डिलीट आहे, माझ्या यादीमध्ये जे नावं होतात ते नावं दुसऱ्या बूथवर, दुसऱ्या सेंटरवर कुणाचे नावं असताना डिलीट करून दिलेले, असे भरपूरसे प्रकार झालेले आहेत. पण मग आता ते प्रकार सुधारले का? हो, आता जे याद्या आलेले आहेत, ज्यांचे डिलीट झालेले नावं होते ते आता यादीमध्ये आलेले आहेत. मी आपला अभयनगरला, मी एक सामान्य म्हणजे कार्यकर्ता आहे भाजपचा. पद नाही हां, पण तुमच्याही घरी फडणवीस येऊन गेले, आणि हे माझ्याकडे म्हणजे 2 वेळा आले ते. फर्स्ट टाइम जेव्हा आमदार झाले तेव्हाही आले होते, आणि हा सेकंड टाइम आहे. तुमच्या घरी आले, काय म्हणाले? नाही, काय म्हणाले म्हणजे काय, जे आपलं मी त्यांना म्हणालो ते मला काही नाही म्हणाले. तुम्ही काय म्हणाले त्यांना? धन्यवाद साहेब, तुम्ही असल्यामुळे आमची वस्तीचा एवढा विकास झाला की त्याला 25 वर्ष लागत होते, 5 वर्षात झाला. अच्छा, आपण काय सांगा? मी ॲक्च्युली कामगार लेबर नेता आहे. म्हणजे मी बँक ऑफ इंडियामध्ये विदर्भाचा जनरल सेक्रेटरी आहे, आणि पूर्ण फेडरेशन म्हणजे भारतभरातला प्रेसिडेंट आहे, आणि ईस्टर्न महाराष्ट्रात जेवढ्या बँका आहेत त्याचा मी अध्यक्ष आहे, आणि अनेक सामाजिक संघटनांशी मी काम जोडलेलं आहे. मग सरकारच्या तर तुम्ही विरोधात असाल? हा मजेशीर प्रश्न आहे. आम्ही सरकारबद्दल, केंद्र सरकारबद्दल, महाराष्ट्र सरकारबद्दल बोंबा मारतो त्यांच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट. जे चूक आहे ते चूक आहे, आणि ही चूक जर त्यांच्या आपण लक्षात आणून दिली, आणि स्पेशली सांगतो मी की देवेंद्र फडणवीसांच्या आपण असं प्रदीर्घ जेव्हा चर्चा करतो तेव्हा ते असं नाही ना की माणूस जेव्हा कामं करतो तेव्हा चुका होतात, त्याच्या चुका दुरुस्त करण्यात येतं. मी तुम्हाला सांगतो की ते चीफ मिनिस्टर होईपर्यंतचा जो पहिला काळ आहे, फक्त व्हॉट्सअपवर किंवा मेसेजवर कॉलनीतले नाही परिसरातले पूर्ण कामं करणारा मी माझ्या आयुष्यातला एकच माणूस बघितला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. मी भारतभर भ्रमण करतो, नागपूरचं नाव घेतलं कि गडकरीचं आणि फडणवीसाचं नाव येतात. वो तो डबल इंजन की सरकार है, वो तो भगवान लोग है. तुम्हाला भी नागपूर जिस ढंग से म्हणजे प्रगती करून राहिलेला. पण तरी सुद्धा तुमच्या ह्याच मतदारसंघानं नितीन गडकरींना जिथे 60,000 मतांनी जिंकून द्यायचे, तिथे फक्त 30-33 हजार मतं ह्या खेपेला तुमच्या मतदारसंघातून मिळाली. त्यामुळे आता नितीन गडकरींचीच मतं अर्धी झाली, तर देवेंद्र फडणवीसांचं नक्की काय होणार? एकतर त्यांना इतकी मतं कमी का मिळाली हा संशोधनाचा विषय नाही. एक विशिष्ट क्लास, 2 क्लासेस आहेत, ते तुम्ही समजून घ्या कोणते 2 क्लास असू शकतात. त्याच्यातली हार्डली 2 ते 3% मतं मिळतात. त्यांच्याकरता मगही म्हटलं की सोन्यांना जरी मढवलं नागपूर तरी त्यांची मतं बदलणारी नाही आहेत. पण जो फार मोठा एक वर्ग आहेत की जो ज्या विचारसरणीचा त्यांना दिसतं विकास काय आहे, अख्खं नागपूर बदलून गेलं आहे 10 वर्षामध्ये. पण झालं काय की एक तर लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलीत. अरे बहुत मतों से आने वाली है, अभी क्या जरूरत क्या है, दिखता है ना सब लोग देंगे, पण तसं झालं नाही. लोकसभेच्या वेळेस लोक बाहेर निघाले नाही, आणि कार्यकर्ताही प्रत्येक घरातून काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याचा परिणाम झाला, आणि यावेळेस भरपूर मतदान होईल आणि लोक स्वखुशीनं निघतील. पण ह्या खेपेला अत्यंत स्ट्रॉंग उमेदवार, म्हणजे खरं तर मागच्या खेपेला आशिष देशमुख उभे होते, त्यावेळेला त्यांना फारसं स्ट्रॉंग उमेदवार मानल्या जात नव्हतं, तरी पण त्यांनी खूप टफ फाईट दिली. आणि ह्या खेपेला प्रफुल्ल गुडदे लढणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याचं वाटतंय. तर ते अत्यंत टफ उमेदवार आहे, टफ फाईट देऊ शकतात. कसं बघता आता या लढतीकडे? मी रघुनाथ रागीट, सोमवारवाड्याला राहतो. मी कुठल्या पक्षाचा म्हणजे कार्यकर्ता नाही, किंवा माझ्याकडे कुठलं हे नाही आहे, पद नाही आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या बाबतीत मी असं म्हणेल की किती जरी स्ट्रॉंग उमेदवार देवेंद्रजींच्या अपोजिट दिलेला आहे,
तरी देवेंद्रजींचं जे काम आहे आणि नागपूरचा जो विकास झालेला आहे तर याला लोक विकासाला जास्त महत्त्व देतात. आता थोडाफार फरक पडला आहे याचं आपण विश्लेषण करणं हे वरच्या लेवलचा प्रश्न आहे. तुम्ही काय म्हणाल? मी चंद्रकांत शामरावजी रागीट, हिंदी विश्वविद्यालय वर्धामध्ये प्रो व्हाईस चान्सलर म्हणून होतो. आता जानेवारीपासून कार्यमुक्त आहे. आमच्या जो सोमरवाडा सीतानगर जो भाग आहे तर आता आमच्याकडे जे लंडन स्ट्रीटचं काम सुरू आहे, ज्याला ऑरेंज सिटी, जरी तो दिसणारा विकास आहे तरी आजूबाजूच्या लोकांना जो त्रास आहे तर तो त्रास ऐकून घेण्यासाठी देवेंद्रजी आमच्या घरी आले होते. बरीच मंडळी होती. लोक नागपूरची विकासामुळेच त्रस्त झाली आहेत असं मी ऐकते. हां, विकासामुळे त्रस्त नाही आहे. विकासाच्या संकल्पना अजूनही स्पष्ट सांगायचं, विकासाच्या संकल्पना हा पर्यावरण आणि लोकांच्या दृष्टीने धोकादायक आहे असं लोकांना जाणवत आहे हळूहळू. आता रोड, पण त्याचाच फटका कुठंतरी नितीन गडकरींना बसला, त्याचं एक महत्त्वाचं कारण तुम्ही म्हणताय ते मानलं जातं, आणि तोच फटका देवेंद्र फडणवीसांना बसू शकतो. नाही, नितीनजींना लोकसभेत फटका बसला कारण वरच्या लेवलचं राजकारण खूप सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नाही. तोडेफोडीचं जे राजकारण झालं ते आवडलेलं नाही, त्यामुळे थोडाफार तो रिॲक्शन झाली. पण त्यात नितीन गडकरींचा सहभाग नव्हता आणि त्या राजकारणात देवेंद्रजींचा तर सहभाग आहे असं मानलं जातं. मग त्यांना जास्त फटका बसला. नाही, त्याची रिॲक्शन इमिजिएट रिॲक्शन झाली होती त्यावेळेस, तर त्याचा फटका तो लोकसभेत बसला. पण आता यावेळेस लोकांनी, जे आपले कार्यकर्ते आहेत, जे भाजपवर प्रेम करतात आणि या विचाराशी जुडलेले आहेत, त्यांचे डोळे उघडले. आता नाही, आता आपण आपली चूक ही विधानसभेत आणि नगरपालिका, महानगरपालिकेत होऊ नये याची काळजी आता प्रत्येकजण घेतील असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.